नमस्कार. DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवला शहरात सध्या नगरपालिका प्रशासन आणि शेतकरी यांच्यात ठिणगी पडली आहे. एकीकडे शेतमाल कवडी मोलाने विकला जात असताना दुसरीकडे हक्काच्या आठवडे बाजारात येवला नगरपालिका शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या अन्यायाविरोधात आता शिवसेना एकनाथ शिंदे गट मैदानात उतरला असून त्यांनी प्रशासनाला शिवसेना स्टाईलने इशारा दिला आहे. येवला नगरपालिकेच्या मनमानी कारभाराचा पाडाच आता वाचला जात आहे. मंगळवारच्या आठवडे बाजारात भाजीपाला विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून नगरपालिका प्रशासन 50 ते 100 रुपयांची पावती वसूल करते. मात्र पैसे घेऊनही या शेतकऱ्यांना बसू दिले जात नाही. त्यांना जागेवर उठवले जाते. तर प्रशासनाच्या दुप्पट भूमिकेवर शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी संताप व्यक्त केला आहे. नगरपालिका प्रशासन वसुली करण्यात तरबेज आहे, पण सुविधा देण्यात शून्य. जर तुम्ही शेतकऱ्यांकडून पावती फाडता तर त्यांना हक्काची जागा का देत नाही? शेतकऱ्यांना हटवण्याचा प्रयत्न झाल्यास शिवसेना जसाच तसे उत्तर देईल. या प्रकरणी शिक्षक आमदार किशोर दराडे यांनीही प्रशासनाचे कान टोचले आहेत. शेतकऱ्यांची अडवणूक करणे हे प्रशासनाचे घाणेरडे राजकारण असून पावती घेतली जात असेल तर जागा उपलब्ध करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला सफेद बॉर्डरने पट्ट्या मारून देणे हे पालिकेचे कर्तव्यच असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. आधीच निसर्गाच्या लहरीमुळे शेतकरी होरपळला जात आहे. त्यात आता प्रशासकीय जाचामुळे शेतकऱ्यापुढे आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे. शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या अन्यायाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. येवल्याचा मंगळवारी बाजार भरतो. सर्व शेतकरी येवल्यात आपले उत्पादन विक्रीसाठी येत असतात. शेतकऱ्यांची अगोदरच अतिशय दुरावस्था असताना खांबेकर खूट ते फत्तेबुरुज नाका या ठिकाणी दर मंगळवारी आपले शेतकरी बांधव येतात आणि इथं आपल्या वस्तू विक्री करून 2 पैशाचं त्यांना उत्पन्न भेटतं. तर तरीसुद्धा येथील काही समाजकंटकांनी त्यांना इथं उठवण्याचा आज प्रयत्न केला. अतिशय थोड्यात रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 100 रुपये असे काहीतरी नफा होतो दिवसभरात कमवून, आणि त्यांचासुद्धा तो जर आनंद इथं राहून घेत असेल आणि 100 रुपये, 50 रुपयाची त्यांच्याकडून पावती घेतात आणि इथून जर त्यांना उठवून देण्याचा प्रयत्न होतो, तर तमाम शेतकऱ्यांनी आज आमचे आमदार साहेब या ठिकाणी सकाळी त्यांना कळलं की शेतकऱ्यांना इथं उठवून देत असताना ते तात्काळ सर्व काम सोडून इथं तात्काळ आले. आणि त्यांनी जेव्हा हे सर्व परिस्थिती पाहिली का आपल्या शेतकरी बांधवांच्या अशा हाल जर कोणी करत असेल तर त्यांना ते राहवलं गेलं नाही. त्यांनी आम्हाला बी कळलं की आमदार साहेब तिथं पोहोचलेले ते सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच सर्व तमाम जनता या ठिकाणी उपस्थित झाली. सर्वांनी अतिशय कळवळा वाटला. या ठिकाणी इतक्या म्हातारा, बुजुर्ग, सर्व महिला, पुरुष इथं उभे होते. त्यांना या बाजारातून उठून देण्यात आलं. आमची विनंती आहे येवला नगरपालिकेला, शिवसाहेबांना, शिवसाहेब असा अन्याय होऊन देऊ नका. का तुम्ही त्यांची व्यवस्था करत नाही? इथं ना बाथरूमची व्यवस्था ना टॉयलेटची व्यवस्था. अनेक महिला भगिनी आमच्या या ठिकाणी बाजारासाठी येत असतात. अशांनी त्यांना टॉयलेट बाथरूमची व्यवस्था सुद्धा नाही, आणि त्यांना जर तुम्ही रस्त्यातून उठून देत असाल तर तुम्ही भले कुठं जा, आम्ही यांच्या पाठीशी आमदार साहेबांच्या आज्ञेनुसार आम्ही त्यांच्या पाठीशी 100% उभे आहोत आणि त्यांच्यावर अन्याय कदापि आम्ही सहन करणार नाही. आमची नगरपालिकेला, शिवसाहेबांना मागणी आहे तर त्यांना इथून तर उठवू तर नाहीच, परंतु त्यांना इथं टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करून द्यावी, सावलीची व्यवस्था करून द्यावी. सदर येवल्यात जर म्हणता विकास कामं चालू आहे, जर आमच्या शेतकरी बांधवांचे जर हाल अपेष्ट होत असेल तर शिवसेना याचा बिलकुल आम्ही या गोष्टी सहन करणार नाही. आज आम्ही आमदार साहेब म्हटले म्हणून आम्ही थोडंसं थांबलेलो आहोत, परंतु जर शेतकऱ्यांना इथून कोणी उठवायचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांच्या रोजीरोटीला जर कोणी हात घातला तर शिवसेना स्टाईलनी इथं आंदोलन होईल आणि या शेतकऱ्यांना सुरक्षा देण्याचं काम शिवसेना करेल. जर बघितलं एक व्यापाराचं मध्य ठिकाण ब्रिटिश सरकारपासून हे येवला शहर बाजाराची मोठी पेठ आहे. ग्रामीण भागातनं आठवड्यातनं एक दिवस येवला शहरामध्ये लोक आपला छोटासा भाजीपाला, गवार असेल, भेंडी असेल, 10-5 किलो घेऊन येतात आणि चांगल्या प्रकारचं भाजीपाला आमच्या बांधवांना कसा मिळेल ही शेतकऱ्यांची भावना असते. त्यातली त्यात ह्या येवला नगरपालिकेमध्ये घाणेरडं राजकारण चाललं आहे. कोणाचं तरी एकाचं ऐकायचं आणि हजारो शेतकऱ्यांना त्रास द्यायचा. कोणताही कोर्टाचा आदेश नाही, कोणते तरी खोटे बोर्ड लावायचे आणि कोर्टाचा आदेश 2024चा. माझं ह्या सर्वांना आव्हान आहे, तुमचं जर कोर्टाचा आदेश असेल तर आम्हाला लेखी स्वरूपात ते प्राप्त झालं पाहिजे. आणि कोर्टाचा आदेश जर असेल तर लोकांकडनं 100 रुपये कसे वसूल होता, 50 रुपये कसे वसूल होता, हे पैसे कुठं जातात? म्हणजे तुम्हाला लोकांचं, शेतकऱ्यांचं रक्तच प्यायचं आहे का? जर रक्तच जर प्यायचं असेल तर लोक तुम्हाला दान करायला भरपूर बसलेले आहे ना. मंगळवारच्या दिवशी बोर्ड लावा आणि तिथं सांगा आमच्याकडे पैसे नाही नगरपालिकेकडे, इथं दान करा. तर एवढ्या दातेसुद्धा लोक खूप आहे. म्हणून माझी
सगळ्या नागरिकांतर्फे विनंती आहे, आमच्या शेतकऱ्यांना पहिले तर बसण्याची जागा करून दिली पाहिजे. कोणत्याही प्रकारची एवढ्यात बसण्याची जागा नाही. पाऊस आला तर पाठीमागं खूप पाणी साचतं, त्या पाण्यात कोणी बसू शकणार नाही. या रोड मॅपिंग करत असताना तिथं पुढं पट्टे लावलेले नाही, हद्द ठरवून दिलेले नाही. आता मी स्वतः ह्या माझ्या गुरुड गल्लीत मी स्वतः राहतो, माझी समोर बिल्डिंग आहे, माझं घर आहे. मी माझ्या घरापाशी माझा एखादा व्यापारी भाजीपाल्याला शेतकरी जर असला तर नगरपालिकेला पट्टी घेण्याचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही आणि कोणत्याही कायद्यात असं लिहिलेलं नाही. तर नगरपालिकेचं माझी प्रॉपर्टी टॅक्स आहे, मी प्रॉपर्टी टॅक्स नगरपालिकेला भरतो. माझ्यासमोर एखादा भाजीपाल्याला जर बसला त्याच्याकडनं नगरपालिकेने ₹1सुद्धा घेतला नाही पाहिजे. आणि जर तुम्हाला सक्तीने जर घ्यायचं असेल तर रिक्षा त्यांना पावती दिली पाहिजे आणि मुळात त्यांना बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. इथून तिथून जर बघितलं तर मेन रोडला बी सगळे भाजीपालेवाले बसतात, प्रत्येकाच्या दुकानापुढं गाडी प्रत्येकाची असतात, त्याचा धंदा चालला पाहिजे ह्या हिशोबाने आमचं सुद्धा सहमत आहे. मग बुरड गल्लीमध्येच बसून देऊ नये असा कोणता कायदा आहे आणि काय अडचण आहे? ठीक आहे, हायवेला ट्रॅफिक असेल तर आम्ही ते समजू शकतो. इकडं येण्या जाण्यासाठी इथं कोणते मोठमोठे हॉस्पिटल आहे, कोणते इंडस्ट्रियल एरिया इकडे ट्रॅफिक चालली, त्याच्यामुळे फक्त गोरगरीब शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना त्रास देण्याचं काम ही येवला नगरपालिका करते. आणि कोणत्या प्रकारचा आदेश नसताना, माझा प्रश्न नगरपालिकेला सिव्हिल असा आहे, कोणत्याही प्रकारचा आदेश नसताना 100 कर्मचारी ह्या लोकांना लाठीमार करण्यासाठी का आणले, कशासाठी आले होते? जर शिवचा आदेश असेल तर शिवने लेखी आदेश का दिला नाही? म्हणजे प्रत्येकाला असा दादागिरी करून जर गावाला दडपशाही करणार असेल तर येवलेकर मुळीच सहन करून घेणार नाही. आणि हा आत्ताच आमचं जिल्हा उपाध्यक्ष यांनी इशारा दिला, यापुढे जर कोणत्या शेतकऱ्याला पुढं तुम्ही त्रास देणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जे प्रशासन असेल त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. बंधू आणि बहिणी हे सर्व आम्ही आहे ना एकदम इच्छेप्रमाणे बोलतो की असंही आम्हाला शेतकऱ्याला 25 वर्षापासून हे अजिबात असं बसून देत नाही. उठून देत्या, पावती 40-50 रुपये पावती हक्काने घेत्या. शेतकरीची लगेच सोय नाही आमच्यावर. आडवारी तसंच आणि शेतकरीने जायचं कुठं? आमची अशी तिकीट परिस्थिती आहे. एक तर कांद्याला भाव नाही, कशालाच भाव नाही, भाजीपाल्याला भाव नाही आणि एवढी पाटीत घेऊन आलं तरी आम्हाला शेतकऱ्याला उठून द्या, ते आम्ही बसायचं कुठं? शेतकऱ्याचे निवेदन काय आहे? एक तर सरकारने सुद्धा आमच्या पाठीमागं लागलंय. कांद्याला 500-700 रुपयाच्या वर कांदा नाही, एवढी भाजी घेऊन येतो तिकडं उठ तिकडं बस, ऊन मरणाचं, लगविलीची सोय नाही, पाणीची सोय नाही. शेतकरी बंधवांनी जायचं कुठं हे आम्हाला सरकारने निवेदन द्यावं. चालता येत नाही, वजा उचलत नाही, काय करणार आहे? बसायला येतो नाही. वांग्यावाला म्हणतो माझी जागा, लसणावाला म्हणतो माझी जागा, आम्ही बसायचं कुठे मग? चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, वजा उचलत नाही, काय करणार आहे मी कवाय?